त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना समान टप्प्यावर अनुदान द्या. 22 जूनपासून शिक्षक समन्वय संघाचे आझाद मैदानावर आंदोलन. मुंबईत त्रुटीपूर्तता केलेल्या खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्यांना 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार तात्काळ समान टप्प्यावर अनुदान मंजूर करण्यात यावे. या मुख्य मागणीसाठी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य येत्या 22 जून 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करणार आहे. या संदर्भात संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळा व तुकड्यांना न्याय मिळवून देणे हा या आंदोलनाचा मुख्य हेतू असून शासनाने आपल्याच पूर्वघोषित धोरणानुसार समान टप्पा व पुढील वाढीव टप्पे त्वरित लागू करावेत अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे. इतर प्रमुख मागण्या: 20% ते 80% अनुदान घेत असलेल्या शाळा व तुकड्यांना सरसकट शब्द वगळून 1 जून 2026 पासून पुढील वाढीव टप्पे मंजूर करणे. पुणे स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अघोषित शाळा व तुकड्यांना अनुदानासह घोषित करणे. अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठोस पेन्शन आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणे. शिक्षकांची वयोमर्यादा 58 वरून 60 वर्षे करणे. शासन निर्णय व परिपत्रक फेसबुक पेजच्या माध्यमातून या आंदोलनाची माहिती राज्यभरातील शिक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास 22 जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी खंडेराव जगदाळे, पुंडलिक रहाटे, संजय रेभर्डे, के.पी. पाटील, राहुल कांबळे आदींनी दिला आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.